नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. एक प्रवचन आहे ज्यातून एका गहन प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय. तो प्रश्न म्हणजे देवाची दया मिळवण्यासाठी नेमकं काय करावं लागतं? तर या सगळ्या चर्चेची सुरुवात होते एका साध्या पण तितक्याच खोल प्रश्नानं. हा प्रश्न येशूने विचारला होता असं योहानच्या शुभवर्तमानात सांगितलंय. तुला बरं व्हायचंय का? खरं तर हाच प्रश्न या संपूर्ण प्रवचनाचा केंद्रबिंदू आहे. आता हा संदेश नीट समजून घ्यायचा असेल ना, तर आपल्याला आधी ती मूळ गोष्ट जाणून घ्यावी लागेल, ज्यावर हे सगळं प्रवचन आधारित आहे. ही गोष्ट आहे एका माणसाची, जो तब्बल 38 वर्ष एका चमत्काराची वाट बघत होता. चला पाहूया काय आहे ही गोष्ट. 38 तब्बल 38 वर्ष. विचार करा, इतकी वर्ष तो माणूस आजारी होता. आणि तो कुठे वाट पाहत होता, तर बेथेस्दा नावाच्या एका तळ्याजवळ. आणि आतली गंमत बघा, या बेथेस्दा नावाचा अर्थ आहे दयेचं घर. म्हणजे दयेच्या घरातच तो दयेसाठी इतकी वर्ष थांबला होता. म्हणजे बघा, आजूबाजूला तर आशेचं वातावरण होतं, पण त्या माणसाची स्वतःची अवस्था, ती मात्र अगदी वाईट होती. तो एका नाही तर 3 मोठ्या समस्यांमध्ये अडकला होता. एक तर 38 वर्षांचं लांबलचक आजारपण. दुसरं, त्याला मदत करायला कोणीही नव्हतं. तो अगदी एकटा पडला होता. आणि तिसरं आणि सगळ्यात क्लेशदायक गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा तो त्या आरोग्यदायी पाण्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करायचा, तेव्हा कुणी ना कुणी त्याच्या आधी तिथं पोचायचं. हे एक कधी न संपणारं दुष्टचक्र बनून गेलं होतं. आता पास्टर एल्विस नेमकी हीच गोष्ट घेतात आणि याच्याच आधारावर दया मिळवण्यासाठीची 7 तत्व किंवा 7 सिद्धांत सांगतात. त्यांनी एक पूर्ण फ्रेमवर्कच तयार केलंय. चला तर मग पाहूया हा दयेकडे जाणारा मार्ग काय आहे. ही 7 तत्व आपण सोपेपणासाठी 3 भागांमध्ये विभागून समजून घेऊया. तर पहिलं तत्व ते आहे आपल्या फोकसबद्दल. आपलं लक्ष नक्की कुठे केंद्रित असायला पाहिजे? या प्रवचनानुसार आपलं लक्ष फक्त आणि फक्त एकाच ठिकाणी हवं, ते म्हणजे देवावर. मदतीसाठी 100 ठिकाणी धावण्याऐवजी धीर धरून एकाच स्रोतावर अवलंबून राहिलं पाहिजे. आणि हेच सांगण्यासाठी एक खूप छान उदाहरण वापरलंय. पास्टर म्हणतात, आपली वाटी एकाच जागी ठेवा. म्हणजे कसं की प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याकडे मदतीसाठी हात पसरण्याऐवजी ती वाटी फक्त देवापुढे स्थिर ठेवा. कारण काय होतं, जेव्हा देव द्यायला येतो तेव्हा जर आपली वाटी दुसरीकडे असेल तर ती संधी निसटून जाईल. बरं, हे झालं आपल्या मनातल्या एकाग्रतेबद्दल. आता वळूया पुढच्या काही तत्वांकडे. ही तत्व आपल्या वागण्या बोलण्याबद्दल आणि देवाशी असलेल्या आपल्या नात्याबद्दल आहेत. दुसरं तत्व आहे धार्मिकतेने जगणं. इथे नोहाचं उदाहरण दिलंय, ज्याच्याबद्दल म्हटलं जातं की तो देवाबरोबर चालला. याचा सोपा अर्थ काय? तर देवाशी सरळ वागणं, त्याच्याशी वाकड्यात न शिरणं. तिसरं तत्व तर एकदम सोप्पं आहे. जसं द्याल तसं घ्याल, हाच तो नियम. जर आपल्याला दया हवी असेल तर आधी आपल्याला इतरांना दया दाखवावी लागेल. अगदी सरळ हिशोब आहे. जे दया करतात त्यांनाच दया मिळते. चौथा मुद्दा आहे वैयक्तिक नात्याचा. इथे एक छान उदाहरण दिलंय. समजा एक शिक्षक आहे. तो वर्गातल्या बाकी मुलांपेक्षा स्वतःच्या मुलाकडे थोडं जास्त लक्ष देईल, त्याला थोडी सवलत देईल, नाही का? अगदी तसंच देवाशी जर आपलं जवळचं वैयक्तिक नातं असेल तर दया मिळण्याची शक्यता वाढते. आता वळूया शेवटच्या 3 तत्वांकडे. ही तत्व आपल्या बाहेरच्या वागणुकीबद्दल नाहीत, तर आपल्या आत काय चाललंय याबद्दल आहेत. आपली वृत्ती, आपली नम्रता आणि आपला विश्वास याबद्दल. 5व्या तत्वाची सुरुवातच एका प्रश्नानं होते. तो प्रश्न म्हणजे गर्वाचा, अभिमानाचा शेवट काय होतो? हे तत्व आपल्याला गर्विष्ठपणाच्या धोक्यांबद्दल सांगतं. आणि उत्तर अगदी स्पष्ट आहे. देव गर्विष्ठांच्या विरोधात उभा राहतो, पण जे नम्र आहेत त्यांच्यावर कृपा करतो. सोप्या शब्दात, नम्रता दयेला आकर्षित करते, तर गर्व तिला लांब ढकलतो. इतकंच नाही तर एक इशाराही दिलाय. जशी सुकलेली फांदी झाडावरून कापून टाकतात, तसंच गर्वामुळे माणसेही देवापासून कापली जाऊ शकतात. 6वं तत्व एक खूप मोठी गोष्ट सांगतं. ती म्हणजे दया करणं हा पूर्णपणे देवाचा निर्णय आहे. अंतिम अधिकार त्याचाच आहे. तो म्हणतो, मला ज्याच्यावर दया करायची आहे त्याच्यावर मी करेन. म्हणजे आपण कितीही प्रयत्न केले तरी शेवटचा निर्णय हा देवाचाच असतो. आणि आता शेवटचं 7वं तत्व ते आहे विश्वासाचं.
हा विश्वास की देव मुळातच दयाळू आहे, तो क्षमा करणारा आहे. इथे पौलाचं उदाहरण दिलं आहे की त्याला दया का मिळाली, कारण त्याने विश्वास ठेवला. म्हणजे विश्वास हाच या सगळ्याचा पाया आहे. त्याशिवाय दया मिळणं कठीण आहे. तर मग या सगळ्या 7 तत्वांना आपण एकत्र पाहिलं. मग यातून निष्कर्ष काय काढायचा? याचा सारांश काय? सारांश असा आहे की देवाची दया मिळवणं हे काही एका गोष्टीवर अवलंबून नाहीये. यात संयमाने वाट पाहण्यापासून ते आपलं चारित्र्य कसं आहे, आपण इतरांशी कसं वागतो, आपल्यात किती नम्रता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवावर आपला किती विश्वास आहे, या सगळ्या गोष्टी एकमेकात जोडलेल्या आहेत. हे एक पूर्ण पॅकेज आहे. म्हणून शेवटी एक प्रश्न उरतोच की दया म्हणजे नक्की काय? ती कृती आहे, एक विश्वास आहे की एक रहस्य? आणि या प्रवचनानुसार ती कदाचित या तिन्ही गोष्टींचं एक मिश्रण आहे. हे एक असं समीकरण आहे जिथे माणसाचे प्रयत्न आणि देवाची कृपा एकत्र येतात. आणि याच विचारासोबत आपण आजच्या या विश्लेषणाचा शेवट करूया.